नमस्कार. ऑसम फायनान्शियल अवेअरनेसच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हो, अवेअरनेस. कारण असे काहीतरी आहे जे आपण फक्त गृहीत धरतो. जसे की आपण जेव्हा ऐकतो इन्व्हेस्टमेंट तेव्हा आपण ऐकतो शेअर्स, म्युच्युअल फंड, ॲट मोस्ट बॉन्ड्स. पण त्या पलीकडे एक संपूर्ण जग आहे. आता तुम्ही त्या टर्म्स बद्दल ऐकत नाही असं एक रिझन असू शकतं, मुख्यतः कारण की ते कॉम्प्लिकेटेड आहे. पण जगात काय आहे हे किमान जाणून घेणे महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आता हे पुरेसे चांगलं कारण नाही. ओके, मी तुम्हाला सांगतो की का तुम्हाला ते माहीत असावे, जेणेकरून कोणीही कॉम्प्लिकेटेड फायनान्शियल लँग्वेज वापरून तुम्हाला अशा गोष्टीत गुंतवणूक करायला लावू शकत नाही ज्यासाठी तुम्ही तयार नाही. कॉम्प्लिकेटेड पार्टबद्दल काळजी करू नका, त्यासाठीच मी इथं आहे. मी तुमच्यासाठी फायनान्सचे विश्व घेऊन येतोय आणि आज आपण ज्याला ॲसेट क्लासेस म्हणतात त्याबद्दल बोलणार आहोत. आता जर तुम्ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडवाईससाठी इंटरनेटवर सर्च कराल तर अनडाऊटेडली डायव्हर्सिफाय हे सर्वात टॉपचे रिझल्ट असतील. बहुधा पहिल्या काही वाक्यांपैकी एक असेल, नेव्हर पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. असं का? कारण तुम्ही टोपली खाली पाडली तर सर्व अंडी फुटण्याचा धोका आहे. बरोबर ना? त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचे सर्व पैसे एका प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये ठेवले आणि त्या गुंतवणुकीची किंमत कमी झाली तर तुमचे बरेच मूल्य गमावण्याचा धोका आहे आणि आपल्याला ते नको आहे. म्हणून प्रत्येक जण आपल्याला जे करण्यास सांगतो ते आपण करतो, डायव्हर्सिफाय करणे. पण कशाच्या आधारावर? पहिला क्वेश्चन आहे की डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमची सेव्हिंग्सची अंडी वेगवेगळ्या मालमत्तेच्या बास्केटमध्ये टाकणे. काही अंडी बास्केट ए मध्ये, काही अंडी बास्केट बी मध्ये आणि बाकीची बास्केट सी मध्ये. यामुळे बास्केट ए खाली पडली तरी बास्केट बी आणि सी सुरक्षित राहील. आता समस्या अशी आहे की प्रत्येकाला किती बास्केट आहेत म्हणजे किती प्रकाराचे मालमत्ता किंवा गुंतवणूक आहे याची माहिती नाही. त्यापैकी कोणती मालमत्ता तुमच्यासाठी चांगली आहे आणि प्रत्येक मालमत्तेच्या प्रकारात किंवा वर्गात तुमची किती बचत झाली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येकाला माहीत आहे की बचत वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीत पसरली पाहिजे, परंतु त्याच्या अंमलबजावणीमध्ये समस्या उद्भवतात. आता आपण ते कसे बॅलन्स करतो आणि गुंतवणुकीचे विविध पर्याय कोणते आहेत? तर पहिलं, ॲसेट क्लास म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. ॲसेट क्लास हा इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शनचा समूह आहे जो समान वैशिष्ट्ये सामायिक करतो. कोणती वैशिष्ट्ये? आता आम्ही टेक्निकल होण्यास सुरुवात करतोय. पहिलं मोस्ट लॉजिकल निवडूया, ते आहे रिटर्न्स. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता कारण तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी मिळणार असतं. हे इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड असेल आणि ते विकल्यावर फायदा होईल. आपण प्रत्येक ॲसेट क्लासकडे जाताना एक्झाम्पलसह यावर चर्चा करू. नेक्स्ट आहे रिस्क. मी नुकतंच नमूद केलेले इंटरेस्ट, डिव्हिडंड किंवा प्रॉफिट मिळण्याची शक्यता काय आहे? मेन्शन केलेले इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड मिळेल याची तुम्हाला किती खात्री आहे? गुंतवणुकीचे मूल्य वाढेल आणि तुम्हाला प्रॉफिट मिळेल याची तुम्हाला किती खात्री आहे? जर मूल्य घसरले आणि तुम्ही तोट्यात असाल तर हा चान्स तुम्ही घेत असलेली रिस्क आहे. तिसरं महत्त्वाचं फीचर म्हणजे लिक्विडिटी. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून किती लवकर टोमॅटो खरेदी करू शकता? हो, टोमॅटो किंवा मोबाईल फोन किंवा घर. मुळात तुमची गुंतवणूक विकणे आणि तुमचे पैसे प्रत्यक्ष रोखीने मिळवणे किती सोपं आहे, जेणेकरून तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करता येतील. लीगल रिक्वायरमेंट्स इत्यादी इतर वैशिष्ट्ये आहेत. पण हे महत्त्वाचं आहे, ज्या मालमत्तेमध्ये समान रिटर्न, रिस्क, लिक्विडिटी, लीगल रिक्वायरमेंट्स असतात त्या ॲसेट ग्रुप किंवा ॲसेट क्लास बनतात. आम्ही बोलत होतो त्या टोपल्या. बास्केट ए रोख असू शकतं, बास्केट बी शेअर्स असू शकतात, बास्केट सी बॉन्ड्स, बास्केट डी गोल्ड आणि बास्केट ई म्युच्युअल फंड. तुम्हाला ड्रिफ्ट मिळाली असेल. आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे, रिस्क आणि रिटर्न आणि रिस्क आणि लिक्विडिटी यांचा संबंध आहे. या रिलेशनबद्दल थोडक्यात बोलूया. पहिलं बोलूया रिस्क आणि रिटर्न बद्दल. आता फक्त रिटर्न म्हणजे तुम्ही एखाद्या वैशिष्ट्य मालमत्तेत गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला मिळणारा पैसा. उदाहरणार्थ, तुम्ही बँक खात्यात 100 रुपये टाकल्यास असं म्हणा की तुम्हाला वर्षाच्या शेवटी सुमारे 5 रुपये व्याज मिळते. रिटर्न 5% प्रतिवर्ष आहे किंवा ज्याला वार्षिक म्हणून देखील ओळखले जाते. हे 12 रुपये किंवा 8 रुपये किंवा 20 रुपये किंवा 3 रुपये इतर गुंतवणुकीमध्ये असू शकते. असं समजा जेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीच्या शेअर्समधून डिव्हिडंड मिळतो तेव्हा. आणखीन एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्हाला ॲसेट क्लासमधून पैसे मिळतात. जेव्हा तुम्ही विक्री करता किंवा रिडीम करता किंवा गुंतवणुकीतून पैसे काढता. आता तुम्हाला बँक खात्यातून 100 रुपये काढायचे असल्यास तुम्हाला फक्त 100 रुपये परत मिळतील, अजून काही नाही. अर्थात जर तुम्ही ते काही काळासाठी ठेवले असेल तर तुम्हाला त्यावर व्याज मिळेल. जर तुम्ही ते अर्ध्या वर्षासाठी ठेवले असते तर तुम्हाला 5 रुपये पैकी 2.5 रुपये मिळाले असते, पण 100 रुपये तेवढेच राहिले असते.
आता मात्र तुम्ही त्या 100 रुपयाचा शेअर विकत घेतला असेल आणि विकला असेल, तुम्ही ते विकल्यावर शेअरची किंमत कदाचित 107 रुपये झाली असेल आणि तुम्हाला 7 रुपये किंवा 60% नफा मिळाला असेल. कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला असता तर हे लाभांशापेक्षा जास्त असेल. मग कुणी बँक खात्यात पैसे का टाकेल? तुमची शंका अगदी बरोबर आहे, कारण शेअरचे मूल्यही कमी होऊ शकते. जर ते 98 रुपीज झाले तर तुमचे 2 रुपयाचे नुकसान झाले असते. या व्हिडिओच्या हेतूंसाठी आम्ही सामान्य समज, गुंतवणुकीच्या प्रकारांमधील सामान्य तुलना यावर चिकटून राहू, कारण ॲसेटच्या क्लासमध्ये देखील रिटर्न प्रोफाईल खूप भिन्न असू शकतात. एक कंपनीचे सहभाग इक्विटी ॲसेट क्लासमध्ये असले तरीही ते दुसऱ्यापेक्षा धोकादायक असू शकते. इक्विटी ॲसेट क्लास म्हणजे काय हे मी अजून स्पष्ट केलेलं नाही. मी नक्कीच तिकडे येईन, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की कोणत्याही ॲसेट क्लासमध्ये अशी ॲसेट असू शकतात ज्यांची रिस्क रिटर्न प्रोफाईल भिन्न असू शकतात. सर्वसाधारणपणे बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा शेअर असण्याची जोखीम जास्त असते, कारण बचत खात्यात तुम्हाला तुमचे 100 रुपये परत मिळण्याची खात्री असते. याचं कारण बँका RBI द्वारे नियंत्रित केल्या जातात आणि ते तुमच्या 100 रुपयाचे काय करतात यासाठी कठोर नियम लागू केले आहेत. दुसरीकडे बँक तुम्हाला देऊ शकते इतकेच व्याज आहे आणि 100 रुपयापेक्षा जास्त होण्याची शक्यता नाही. हो, तुम्ही बरोबर समजलं. हाय रिटर्न, हाय रिस्क, लो रिटर्न. त्यामुळे इतका सुंदर परतावा आणि शून्य जोखीम असं कोण म्हणत असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं हे माहिती आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्हाला कॅच सापडत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहा. त्या दरम्यान जर तुम्ही लो रिटर्न आणि हाय रिटर्नच्या ॲसेटचे मिश्रण केले तर अर्थात मीडियम रिटर्न असेल. आणि हो, मीडियम रिस्क ते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. रिटर्नचे मिश्रण जे तुम्ही हाताळू शकता किंवा सहन करू शकता अशा जोखमीच्या पातळीवर येते. आता आपण व्हेरियस नॉन ॲसेट क्लासेसमध्ये त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी तयार आहोत. आपण रिस्क आणि रिटर्नच्या चढत्या क्रमाने जाऊया. मला माहिती आहे की मी म्हणालो होतो की आपण लिक्विडिटी बद्दल बोलू, पण आपल्या फर्स्ट ॲसेट क्लासच्या दृष्टीने लिक्विडिटी समजून घेणे चांगलं आहे. पहिलं आहे कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट. आता कॅश इज कॅश, ॲक्च्युअल हार्ड कॅश, आपण ज्याने टोमॅटो खरेदी करू शकतो. आणि कॅश इक्विव्हॅलंट अशी गोष्ट आहे जी कॅशच्या अगदी जवळ आहे, म्हणजेच आणखीन प्रोसेसिंग न करता तुम्ही ते त्वरित वापरू शकता. जसे म्हणा तुमच्या बचत बँक खात्यातील रक्कम. हे झिरो रिस्क आहे, कारण 100 रुपये हे 100 रुपये आहे. याचा अर्थ झिरो रिटर्न. तुमच्या वॉलेटमधील कॅश रकमेसाठी तुम्हाला कोणतीही व्याज दिले जात नाही, सेम ॲज तुमच्या सेफ्टी लॉकरमध्ये किंवा तुमच्या पलंगाखालील असलेले हार्ड कॅश सारखं. मग तुमच्याकडे रोख रक्कम का असेल? कारण तुम्ही ते लगेच वापरू शकता. आर्थिक भाषेत याचा अर्थ रोख पूर्णपणे लिक्विड आहे, म्हणजेच त्यात 100% लिक्विडिटी आहे. तुमच्या बचत बँक खात्यातील पैशांवर साधारणपणे कमी व्याजदर असतो. सध्या तो दरवर्षी 2.7% ते 3% आहे. तुमचे पैसे इथे ठेवणे स्लाइटली रिस्की आहे, कारण बँकेचा व्यवसाय जर बंद झाला तरच ते निघून जाईल. तसं होण्याची शक्यता फारच कमी आहे, म्हणूनच त्याला कॅश इक्विव्हॅलंट म्हणतात. सहसा तुम्हाला रोख किंवा बचत खात्यांमध्ये तेवढे पैसे हवे असतात जे तुम्हाला तात्काळ वापरण्यासाठी आणि कदाचित काही आणीबाणीसाठी आवश्यक असेल. कॅश इक्विव्हॅलंटचे आणखीन एक उदाहरण म्हणजे सरकारची ट्रेजरी बिल और टी बिल. हे तुमचे पैसे बँक खात्याऐवजी सरकारकडे ठेवण्यासारखं आहे आणि सरकार तुम्हाला त्यावर व्याज देते. पुन्हा तुम्ही टी बिल सहज विकू शकता आणि त्यासाठी रोख रक्कम मिळवू शकता. अंदाज लावा व्याज काय असण्याची शक्यता आहे? हो, कमी. तर लो रिटर्न, लो रिस्क, हाय लिक्विडिटी. बचतीचा हा मूळ प्रकार आहे ज्यापासून आपण सुरुवात केली. चला पुढील ॲसेट क्लासकडे जाऊया. फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज. असं म्हणा तुमचा शेतकरी मित्र दगडूला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, पण लगेच विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीयेत. तो एखाद्याकडून कर्ज घेतो, असं म्हणा बँकेकडून कर्ज घेतो. तो पुढील काही महिन्यात किंवा वर्षांमध्ये कर्जाची रक्कम हळूहळू परत करेल. त्यापेक्षा जास्त तो त्या कर्जावर व्याज देईल. करेक्ट? आता जसे दगडूला ट्रॅक्टर घ्यायचा आहे पण त्यासाठी पैसे नाहीत, त्याचप्रमाणे कंपन्यांना आणि सरकारलाही मशिनरी घ्यायची आहे किंवा रस्ते बांधायचे आहेत, पण त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. मग ते काय करतात? ते तुमच्या माझ्यासारख्या लोकांकडून कर्ज घेतात. तुमच्या चेहऱ्यावर तो शॉक मला दिसतोय. नाही, ते मोठी मशीन आणि पूर्ण रस्ता विकत घेण्यासाठी तुमच्याकडे किंवा माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत. पण हजारो लोक लहान ठेवी ठेवतात आणि पुरेसे पैसे कमावतात. अशा कर्जाला फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज म्हणतात. हे डेट इन्स्ट्रुमेंट, डिबेंचर्स, लोन, बॉन्ड्स आणि इतर अनेक नावांनी ओळखले जाते. ते स्टेडी इन्कम इंटरेस्ट देतात, बचत बँक खात्याप्रमाणेच. फक्त हा दर जास्त आहे, कारण ते तुम्ही मला सांगा. बरोबर, कारण धोका जास्त आहे. आणि हो, कंपनीच्या डिबेंचरच्या तुलनेत सरकारी बॉन्ड कमी धोकादायक असेल, कारण कंपनीच्या तुलनेत सरकार अपयशी होण्याची शक्यता खूप कमी आहे.
म्हणून फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजच्या या ॲसेट क्लासमध्ये तुमच्याकडे रिस्क रिटर्न प्रोफाईल भिन्न आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कंपनी किंवा सरकार तुमच्या कर्जाची परतफेड दगडूच्या ट्रॅक्टरच्या कर्जाप्रमाणे करत नाही. बॉन्ड मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला ते सर्व एकाच वेळी परत मिळतात. असे बॉन्ड सामान्यतः ज्या ॲसेट क्लासेस बद्दल आपण पुढे बोलू त्यापेक्षा अधिक लिक्विड असतात. मालमत्ता जितकी कमी धोकादायक असेल तितकी ती अधिक लिक्विड असेल. फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजची ही एक सभ्य समज आहे. आता आपण पुढे जाण्यास तयार आहोत. नेक्स्ट आहे इक्विटी. आता हा ॲसेट क्लासेसच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. इक्विटी नसल्यास तुम्ही कदाचित शेअर्स किंवा स्टॉक्स हे शब्द ऐकले असतील. ती सर्व एकाच गोष्टीसाठी वेगवेगळी नावे आहेत. कंपनीच्या एका भागाची मालकी. असं म्हणा तुमची मैत्रीण रुही बेकरीची मालकीण आहे. जर तिने तिच्या बेकरीची कंपनी म्हणून नोंदणी केली असेल आणि तुम्ही तिच्या कंपनीत गुंतवणूक केली असेल तर तुम्ही तिच्या कंपनीत शेअर्सचे मालक आहात. आता रुहीला तुम्ही ओळखता पण तुम्ही टाटा किंवा रिलायन्सच्या मालकांना ओळखत नाही. मग तुम्ही त्या कंपन्यांच्या शेअर्स कसे खरेदी करू शकता? तुम्ही कोणत्याही कंपनीचा एक भाग घेऊ शकता पण तुम्ही शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स स्टॉक्स एक्सचेंजमध्ये लिस्टेड असेल तरच त्यांची खरेदी आणि विक्री करू शकता. त्यामुळे तुम्ही शेअर बाजारातून टाटा कंपन्यांचे शेअर खरेदी करू शकता कारण ते स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहेत. स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड होण्यासाठी कंपन्यांना प्रोसेसचे अनुसरण करावे लागते आणि बऱ्याच रिक्वायरमेंट्स पूर्ण कराव्या लागतात. कंपनीमध्ये इक्विटी असणे हे कंपनीच्या यशातून मिळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. लक्षात ठेवा मी आधी उल्लेख केला आहे इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास दोन प्रकारात नफा होईल. पहिला आहे जेव्हा कंपनी तिच्या नफ्यातून डिव्हिडंड देते आणि दुसरा आहे जेव्हा गुंतवणूकदार शेअर विकतो तेव्हा शेअरचे मूल्य तुम्ही ज्या किमतीला ते विकत घेतले त्यापेक्षा जास्त असू शकते. या प्रकरणात तुम्हाला नफा मिळेल. इक्विटी तुम्हाला साधारणपणे आतापर्यंत चर्चा केलेल्या इतर ॲसेट क्लासेसच्या तुलनेत जास्त परतावा देते. म्हणजे हो शेअर्स जास्त जोखमीचे असतात कारण जेव्हा तुम्ही शेअर्स विकता तेव्हा त्याचे मूल्य कमी असू शकते. आता एक्सचेंजेसवर लिस्टेड केलेल्या शेअरची किंमत कशी ठरवली जाते हे अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे आणि याला कुठलाही फॉर्म्युला नाही. हे सगळं बेस्ड आहे जिओपॉलिटिकल फॅक्टर्स जसे की वॉर किंवा पॅन्डेमिक. नेक्स्ट आहे पॉलिटिकल सिच्युएशन, इकॉनॉमिक फॅक्टर्स जसे की डिमांड आणि सप्लाय, कंपनी ज्या इंडस्ट्रीमध्ये चालते त्या इंडस्ट्रीची सिच्युएशन आणि असे अनेक फॅक्टर्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे इन्व्हेस्टरच्या मनातील परसेप्शन वरील फॅक्टर्सच्या फिलिंगवर आधारित आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखे लोक आहेत. मग ते फॉर्म्युला कसं असू शकतं? मग तुम्हाला कसं कळेल? बरं तुम्हाला एक्सपर्ट अनालिसिसवर अवलंबून राहावं लागेल आणि सामान्य समीकरण लक्षात ठेवा. नो हाय रिटर्न्स विदाउट हाय रिस्क. नेक्स्ट आहे रिअल इस्टेट. हे आपल्यापैकी बहुतेकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंवा शेप किंवा फॉर्मने माहिती असेल. ती जमीन आहे, शेत जमीन आहे, तुम्ही ज्या घरात राहता ते घर आहे, ती गुंतवणूक फ्लॅट आहे, ती ऑफिसची मालमत्ता आहे. तुम्हाला कल्पना आलीच असेल. रिअल इस्टेटमधून तुम्ही ज्या प्रकारे कमाई करता ती कंपनीच्या शेअर सारखीच असते. तुम्ही एकतर ते रेंटने देऊ शकता आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळवू शकता. त्यामुळे डिव्हिडंड ऐवजी रेंट किंवा जेव्हा किमती वाढतात तेव्हा तुम्ही ते विकू शकता आणि नफा मिळवू शकता. तुम्हाला ठराविक रक्कम भाडे आणि मालमत्तेचे मूल्य वाढण्याची खात्री असल्यास असं म्हणा नाशिकच्या बाहेरील भागात अपार्टमेंट खरेदी करण्याच्या कंपॅरिझनमध्ये ते कमी धोकादायक आहे. दर कधी वाढतील किंवा किती वाढतील हे माहीत नाही म्हणून ते अधिक धोकादायक आहे आणि विक्री करणे आणि हार्ड कॅश मिळवणे अधिक कठीण आहे. त्यामुळे कमी लिक्विडिटी. हे आम्हाला सर्वात सामान्य ॲसेट क्लासेसच्या शेवटी आणते. आम्ही आतापर्यंत चर्चा केलेल्या एकाबद्दल किंवा सर्वांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. इथे काही कमी सामान्य आहेत जसे की कमोडिटी, इन्स्ट्रुमेंट डेरिव्हेटिव्स, अल्टरनेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स, व्हेंचर कॅपिटल्स इत्यादी. ते कमी सामान्य असण्यामागे एक कारण आहे. ते हाय रिस्क आणि लो लिक्विडिटी कॅटेगरीमध्ये येऊ लागतात. आतापर्यंत आपल्याला ॲसेट क्लासेस बद्दल काय माहिती आहे हे जाणून घेणे आपल्या बिगिनरसाठी पुरेसं आहे. मग मी त्यांचा उल्लेख तुमच्याशी का केला? कारण मित्रांनो ते अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहिती असावं. जर कोणी तुम्हाला ते विकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये जास्त धोका आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे की तुम्ही ॲसेट क्लास किंवा वर नमूद केलेल्या बास्केट मिक्स केल्या पाहिजेत. हे असं आहे की तुम्ही जे काही सहन करू शकता त्यापेक्षा जोखीम वाढवून तुम्हाला आणखीन काही परतावा मिळू शकेल. तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे कसं ठरवायचं याबद्दल तुम्ही विचार करत असाल. मी त्यासोबत सहमत आहे कारण की ते कॉम्प्लिकेटेड आहे. चॅलेंज हे आहे की गुंतवणुकीच्या क्षेत्रात
एक आकार सर्वांसाठी बसत नाही. वेगवेगळ्या गुंतवणुकीची उद्दिष्टे, गुंतवणुकीचा आकार, ते गुंतवणुकीत राहू शकणारा कालावधी, जोखीम सहन करण्याची पातळी इत्यादींमुळे प्रत्येक गुंतवणूकदाराचा एक अनोखा प्रवास असतो. त्यामुळे संतुलित पोर्टफोलिओ कसा असावा याचे एकच उत्तर नाही. तुमच्याकडे 100 रुपये असल्यास 50 डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवा आणि 10 रिअल इस्टेट मध्ये ठेवा आणि इत्यादी. पण तुम्ही ते खालील 2 गोष्टींमध्ये मोडू शकता, बरोबर? रिस्क आणि लिक्विडिटी. तुम्ही किती धोका पत्करण्यास तयार आहात, त्यावरून तुम्हाला किती परतावा मिळेल हे ठरवेल. आणि तुम्हाला पैशाची कधी गरज आहे हे तुम्हाला तुमची मालमत्ता किती लिक्विड हवी हे सांगेल. हायर रिस्क टॉलरन्स असलेला गुंतवणूकदार ग्रोथ स्टॉक्स किंवा प्रायव्हेट इक्विटी और व्हेंचर कॅपिटल सारख्या अल्टरनेटिव्ह ऍसेट मध्ये गुंतवणूक करेल. तर एक गुंतवणूकदार ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट उत्पन्न मिळवणे आहे, तो बॉन्ड्स आणि डिव्हिडंड देणाऱ्या समभागांमध्ये चिकटून राहू शकतो. तुम्हाला कदाचित काम करायचं असेल अशी एक गोष्ट आहे. साधारणपणे जेव्हा इक्विटीच्या किमती कमी होत असतात तेव्हा इतर मालमत्ता जसे की बॉन्ड आणि रिअल इस्टेट जास्त रिटर्न्स देतात. शेअर बाजार चांगली कामगिरी करत असताना बॉन्ड, रिअल इस्टेट आणि कमोडिटी चांगली कामगिरी करू शकत नाही. म्हणूनच एकाच वेळी अनेक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमचा रिस्क, रिटर्न आणि लिक्विडिटी रिक्वायरमेंट्स पूर्ण करता येतात. हो, आम्ही त्याच गोष्टीकडे परत येतोय, डायव्हर्सिफाय. हे जाणून घेण्यास मदत होते की ऐतिहासिकदृष्ट्या स्टॉक मार्केटने विस्तारित कालावधीत सर्वाधिक परतावा देण्याचे सिद्ध केले आहे. द इकॉनॉमिक टाइम्स मधील रिपोर्टनुसार 5 वर्षांमध्ये इक्विटी परतावा सरासरी 12 ते 15% आहे, तर कर्ज परतावा फक्त 6 ते 5% होता. 14% परताव्यासह सोने उत्कृष्ट कामगिरी करणार होतं आणि रिअल इस्टेटवरील परतावा फक्त 3% होता. म्हणूनच वरील नॉलेजच्या आधारे तुमचे स्वतःचे ॲनालिसिस, एक्सपर्ट ॲडवाइसनुसार तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स किटीचा कोणता भाग कुठे गुंतवावा हे ठरवू शकता. फक्त हे जाणून घ्या की तुम्हाला सरासरीपेक्षा जास्त परतावा दिला जात असेल तर तुम्ही सरासरीपेक्षा जास्त जोखीम घेत असाल, आणि जर तुम्हाला जोखीम कमी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या मिश्रणात कमी परतावा देणारे ॲसेट क्लासेस जोडावे लागतील. हे सर्व होतं आजसाठी. ॲसेट क्लासेस बद्दल आणि त्यांची तुलना तुमच्याशी कशी करायची याबद्दल माहिती दिल्याबद्दल मला आनंद झालाय. तुम्हीही आनंदी असाल तर कृपया हा व्हिडिओ मित्र आणि कुटुंबासोबत लाईक पण करा आणि शेअर करा. तसंच अशा आणखीन कॉन्टेंटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत शिकत राहा, बचत करत राहा आणि गुंतवणूक करत राहा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.